सो गुड मॉर्निंग एव्हरीवन. आणि आज आहे डे 2 ॲट मुन्नार. तर डे 1चे आम्ही साईट सीइंग केलेत. जवळपासचे लोकल साईट सीइंग झालेत, जे की रिसॉर्टच्या जवळपास होते तेही झालेत. आता आम्ही डे 2 मुन्नारमध्ये टी प्लांटेशन बघणार आहोत. त्यानंतर अजून काही छोटे मोठे स्पॉट्स आहेत, जवळचं साईट सीइंग आहे ते करायचं आहे. आणि त्यानंतर आपण पुढे उद्या टेकडीसाठी निघणार आहोत. सो आज काय काय होतं ते पाहण्यासाठी स्टे ट्यून्ड. तर सकाळच्या फ्रेश मूडमध्ये श्री गणेशाकडून आम्ही निघालो होतो मुन्नार टी प्लांटेशन बघायला. जाताना वातावरण खूप स्वच्छ आणि कोवळं ऊन पडलं होतं, पण जसं जसं पुढं गेलो तसं तसं आभाळ भरून आलं आणि थोडीशी काळोख दिसायला लागला होता. आणि तसंही म्हणतात ना की पहाड़ों में मौसम चेंज तो होते ही रहते हैं. तर तेच आम्ही अनुभवलं. त्यानंतर पोहोचलो जसं जसं टी प्लांटेशनच्या जवळ तसं तसं बॉलिवूडच्या मूवीजचे सीन डोळ्यासमोरून जायला लागले. इतकं सॉलिड निसर्गाचं रूप बघून आम्ही तर बाबा सगळे भारावून गेलो. आणि मग काय फोटोज, व्हिडिओ, रील्स सगळ्या गोष्टी शूट करून आणि जेवढं जमेल तेवढं हे सुंदर दृश्य डोळ्यात साठवून आम्ही निघालो जड मन करून पुढच्या प्रवासाला. कारण की इथून पायच निघत नव्हता. पूर्ण धुकं खाली आलेलं, अक्षरशः ढगाला हात लावू शकत होतो. आणि अशा वातावरणात कुणाचा पाय निघेल सांगा मला. आणि मग आमच्या गाडीमध्ये साऊथ गाण्यांचा कल्ला सुरू झाला. काय गंमत आहे ना, लहानपणी नोटबुक्सच्या कवरवरचे फोटोज बघून वाटायचं काश यार मी इथे असतो, किती छान वातावरण आहे. आणि नेमकं आत्ता आम्ही ते सगळं डोळ्यात पण टिपत होतो आणि मनात पण साठवत होतो. सो म्हणजे तुम्हाला कळू शकते की काय फिलिंग असेल. आणि तिथे गेल्यावरती असं वाटत होतं की इथून निघावंच नाही, मग इथेच राहावं, पण ते शक्यही नव्हतं. सो निघालो आम्ही नेक्स्ट स्पॉटकडे. हॅलो. आणि आत्ता आपण आलेलो आहोत टी म्युझियम येथे. इथे माझ्या मागे टी म्युझियम आहे. आणि जर तुम्ही माझ्या एक्झॅक्ट बॅक साईडला बघाल तर सगळे चहाचे मळे आहेत. तर आपण आता डायरेक्टली त्या चहाच्या मळ्यांमध्ये जाणार आहे. तिथली इन्फॉर्मेशन सगळी इथे घेणार आहोत आणि मग नंतर बघूया पुढे काय होतं. लेट्स गो. इथे आपण बघतोय चहाचे मळे. लांबच लांब चहाचे मळे. इथून तो चहा कट केला जातो. कट केल्यानंतर मागे इथे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, तिथे जातो. तर इथे प्रोसेसिंग वगैरे होऊन ते पॅकेजिंगला जातात. अशा सगळ्या गोष्टी इथे आहेत. हा प्रज्वल ट्राय करतोय जनजीवन इथलं कसं जगायचं ते बघतो. आणि थोडा थोडा हलका हलका पाऊस सुरू झालेला. निखिल, यू वांट टू से समथिंग? पटापट एक सिंगल फोटो घ्या लगेच. पटपट सिंगल फोटो घेऊन राजामलाईच्या दिशेने आता पलायन होणार आहे. राहुल, काय बोलायचं का याच्यावर? चला गार्डन मध्ये. मग नेक्स्ट स्पॉट होता आमचा एर्नाकुलम नॅशनल पार्क, ज्याला की राजामलाई नॅशनल पार्क असं पण ओळखलं जातं. तर आम्ही तिथे पोचलो. तिकडे थांबून थोडीशी भूक शांत केली. स्ट्रीट आयटम्स ट्राय केले. स्टीम्ड कॉर्न होते आणि पायनॅपल स्लाइसेस आणि कैरी आपली. असं काही नाही की तिथले लोकल आयटम्स होते, हे आपल्याकडेही मिळतात. महाराष्ट्र इज महाराष्ट्र, आपल्या इकडे सब मिळतं. इकडून बेसिक एंट्री होते नॅशनल पार्कसाठी. इकडे मशीन तिकीट्स काढावे लागतात
जे की 200 रुपीज पर हेड आहे पर पर्सन. मग ते आम्ही इकडून कलेक्ट केले आणि इथे म्हणजे प्रज्वल आणि शुभमनी ते कलेक्ट केले आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो. आता नॉर्मली स्ट्रीट फूड खाऊन झालं होतं, पण कसं आहे दिल हे की मानताही नाही. लगेच तिथे आईस्क्रीम वगैरे घेऊन त्यांचे ते काही टेंडर कोकोनट वगैरे हे ते फ्लेवर त्यांनी बरंच प्रमोशन केलं. आम्ही पण ऑफकोर्स ते भाळून घेतलं. ते खात आम्ही चाललेलो पुढे. आता इकडे 2 टाईपनी तुम्ही बघू शकता. एक आहे VR सेंटर, तिथे तुम्ही व्हर्च्युअली ट्रेकिंग किंवा ते प्राणी बघण्याचा आनंद घेऊ शकता. फिजिकली जायचं आहे 200 पर पर्सन. त्यांची एक बस असते, ती तुम्हाला पूर्ण हिलटॉप घेऊन जाते आणि तिकडे आपण ट्रेक करत 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 प्राणी पक्षी जे काय असतील ते बघण्याचा आनंद घेऊ शकतो. आता डिपेंड्स. आणि त्यांची मोनोपॉली ही बेसिकली, कारण ते वरती जाताना तुम्हाला नाही सांगणार की व्हर्च्युअल रूम आहे, व्हर्च्युअल सेंटर आहे. ते तुम्हाला खाली आल्यावरती सांगणार की वर तुम्हाला दिसले नाही का प्राणी, ठीक आहे मग तुम्ही इथे VRमध्ये बघा, इथे तुम्हाला दिसतील. आता हे इथे आम्ही पाऊस पडतोय म्हणून सगळे जादू झालो आहे आणि चाललो आहे ट्रेक करण्यासाठी, म्हणजे ट्रेक करत करत ते प्राणी बघण्यासाठी. आणि इकडे एक प्राणी आहे जो दिसतो, त्याचं नाव आहे निलगिरी ताहर. तर मोस्टली तो इकडे बघितला जातो डोंगरात. तर तोच बघण्यासाठी आम्ही इतक्या उत्सुकतेने चाललो आहे. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. मग आम्ही केलेले सगळे लुक्स वगैरे सगळं पाणी में गया छपाक छपाक. पण काय एवढं तर माहिती होतं, दोनों में से एक मिलेगा, एक तर पाऊस नाही तर फोटोज. काय मग चालता चालता खूप वेळानंतर आम्हाला हे निलगिरी ताहर शेवटी दिसलंच. इतकं जे चालतोय आम्ही, ती मेहनत सफल झाली होती. इथं आता एवढं धुकं आहे ना की पूर्ण ढगात आल्याचा फील येतोय आम्हाला. शेवट आम्हाला कळालं होतं दोनों में से एक ही मिलेगा, एक तो बारिश मिलेगी नहीं तो फोटोज मिलेंगे. मग काय लास्टला असं ठरवलं की बारिश बेटर आहे, फोटोज तर काय आपण घेतच असतो. एक्साइटमेंट तर पावसाची होती ना. केरला अँड मान्सून, डेडली कॉम्बिनेशन गाईज. तर हे जंगल होतं द शोला फॉरेस्ट. आणि इकडे मी काय करते, निखिलला घेऊन जायला आली वाटतं, बिचारा चुकेल कुठेतरी. नाही कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, कारण की इतकं धुकं इथं असं वाटतं आम्ही ढगात आलो. आणि सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. एक आम्ही स्पॉट केला आहे निलगिरी ताहर. पुढं बघतोय अजून काय काय, एलिफंट दिसला पाहिजे. ते मंदिर आहे, फुल डन्स फॉरेस्ट. काय कॉन्फिडन्सनी मला एलिफंट बघायचा होता देव जाणे. इथं आमचं वर चढता चढता नाकीनो आले. तो बिचारा एवढा मोठा एलिफंट कधी चढायचा. आणि मग सुरू केला आम्ही जादू डान्स. मग आम्हाला आफ्टर एजेस सापडले खूप चांगलं रेस्टॉरंट, जे की तंदूर ग्रिल कबाबसाठी फेमस होतं. रोचास त्यांच्या तिथे त्या लोकल एरियामध्ये फार फेमस रेस्टॉरंट होतं हे. सो खूप छान वाटलं. असं वाळवंटात पाणी कसं मिळतं तसं वाटलं, कारण की आल्यापासून आम्ही टेस्टसाठी खूप सफर केलं होतं. जेवण झालेलं आहे आता आमचं. आम्ही आता चाललेलो आहे रोज गार्डनला. आणि रोज गार्डन बघितल्यानंतर डायरेक्ट आम्ही मोठूपट्टी डॅम पण आहे, पण माहीत नाही. मी बी आता रोज गार्डन करून आम्ही डायरेक्ट रूमवर जाऊ. कंटाळलो, खूप स्पॉट आहे तिथे, भरपूर स्पॉट आहेत आणि कंटाळले सगळेजण. आता अर्धे तर स्किप करतो. डायरेक्ट आम्ही रूमवर जाऊन आता आराम करणार आहे. चला पाऊस पडतोय. सो आम्ही आत्ता आलेलो आहे मुट्टूपेटी डॅमला. आणि मागं बघू शकता तुम्ही आपल्या डॅमला. आणि पुढच्या साईडला जे मार्केट आहे तिकडे चाललेलो आहे आम्ही आत्ता. डॅम होता डॅमसारखाच ऑफकोर्स, पण इकडे जेट स्की पॉईंट होता. म्हणजे इथे काही वॉटर स्पोर्ट्स होते, पॅडल बोट, स्पीड बोट, असे काही नॉर्मल स्पोर्ट्स होते करण्यासाठी. पण
मुलींसाठी काय असेल ना मेन अट्रॅक्शन? शॉपिंग. तिथे काही छोटे मोठे शॉप्स होते, खाण्याचे पण होते, लोकल फूडचे पण होते, चॉकलेट्सचे पण होते. आणि इथले चॉकलेट्स फेमस आहेत कारण कोको जे आहे ते इकडेच उगतं. मग काय पाऊस सुरू झाला होता. परत व्ह्यूबद्दल बोललं तर ते खूप जास्ती बोलण्यासारखं होईल, पण खरंच व्ह्यू छान होता. एकंदरीत मस्त असं वातावरण झालं होतं. आणि सगळ्या मुली एका साईडला शॉपिंग करत आहेत आणि हे शुभम, निखिल, प्रज्वल हे सगळे मुलं लोक पद्धतशीर कलटी देऊन आम्हाला शूट करायचं आहे, आलोच असं करून हे शूट करत बसलेले. आय मीन रिली. मग काय तिथे आम्ही सोवेनियर्स वगैरे घेतले आणि निघालो रोज गार्डनला. आणि इथे पोचलो आम्ही रोज गार्डन मुन्नार. सगळ्या प्रकारच्या मित्रांनो रोजेसच्या व्हरायटीज, हिबिस्कसच्या व्हरायटीज, जितके फ्लावर्स असतील याच्या फक्त नावात रोज आहे, पण इकडे आत गेल्यावरती फ्लावर्सच्या लिटरली सगळ्या व्हरायटीज इकडे होत्या. इवन दो कॅक्टसच्या व्हरायटीज, त्यानंतर हिबिस्कसच्या डिफरंट टाईप्स ऑफ हिबिस्कस, त्यानंतर खूप प्रकारची झाडं इकडे होती. आणि झाडं म्हणण्यापेक्षा व्हरायटीज होती. सो ते खूप छान होतं. इवन टेबल टॉपवरती जे आपण प्लांट्स ठेवतो त्याच्या पण एन नंबर ऑफ व्हरायटीज होत्या. म्हणजे आपल्याला काही बेसिकच माहिती आहेत, इकडे गेल्यावरती तुम्ही मला म्हणजे खूप जास्ती बघायला मिळतील. म्हणजे कोणी प्लांट लवर आहेत, जे कोणी ज्यांना खूप आवडतात प्लांट्स, त्यांच्यासाठी गोल्डन स्पॉट आहे हा ॲक्च्युली. आणि इकडून आपण ऑफकोर्स ते प्लांट बाय करू शकतो, परचेस करू शकतो. बट अगेन आम्ही होतो कुठे, म्हणजे केरलातून प्लांट सगळे बाय करून पुण्यात आणणं म्हणजे ते एनिवेज पॉसिबल नव्हतं. सो आम्ही ते बघितले व्हरायटीज आणि तेच बघत फोटोज क्लिक करत, बाकीचे काही फोटोज क्लिक करत होते. आणि आपल्या मॅप्रो गार्डनसारखी इथे एक पॉलिसी होती, यांचा स्वतःचा एक फोटोग्राफर होता इथे अपॉइंट केलेला, जो की फोटोज क्लिक करायचा आलेल्या लोकांचे. आणि ते त्यांच्या पेजवरती वगैरे लागत असतील. आणि काय सुंदर फुलं आहेत, म्हणजे अशी एक नाही अनेक फुलं होती तिकडे आणि खूप छान वाटत होतं. सो हा पण स्पॉट करण्यासारखा आहे तिकडे गेल्यावरती रोज गार्डन. पण आता हे पावसाचं ऑन ऑफ होतं, त्यामुळे मी तर इथे काही फोटो जास्त क्लिक केले नाही. आणि खूप कंटाळा होतो, म्हणजे खूप बॅक टू बॅक स्पॉट करून पण कंटाळा येतो. बट एनिवेज मस्ट विजिटवाला स्पॉट होता हा आहे. बाकीचे सगळे लोक आपापले फोटो काढण्यात, रील काढण्यात, कपल शूट करण्यात इतके बिझी होते ना. मग मी म्हणलं जाऊ दे, पटापट एक्सप्लोर करू. आणि गाडीत जाऊन बसून मला तर फारच वैताग आला होता सगळे स्पॉट कवर करून. मला असं झालेलं कधी जाऊन आता हॉटेलमध्ये बसतोय निवांत. सो या रोज गार्डनमध्ये आलो आता आम्ही. आणि या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे असंख्य प्रजाती तुम्हाला बघायला मिळतील गुलाबाच्या. सो या ठिकाणी हां म्हणजे विविध प्रकारचे जे फुलं आहेत आणि गुलाबाच्या पण बऱ्याचशा प्रजाती आहेत. आणि बरेचशी आज वेगळ्या प्रकारची फुलं पण आपल्याला बघायला मिळतात इथं, जे आपण दुसरीकडे कुठं बघितली नाहीत. आणि हे बघा मी म्हटलेलं तसं डिफरंट व्हरायटीज ऑफ कॅक्टस, म्हणजे इतके मी तर नाही बाबा कुठे बघितले, मला तर इथेच वेगवेगळे. आणि हे मिनी ॲलोवेरा किती क्यूट आहे ना. आणि अशा खूप साऱ्या होत्या, म्हणजे कधी बघितले पण नसतील असे टाईप्स होते त्या कॅक्टसचे सुद्धा. आणि इवन ॲलोवेरासुद्धा कॅक्टसमध्येच येतं बाय द वे, म्हणजे कॅक्टस फॅमिलीमध्येच येतं. सो असे खूप सारे इथे बघू शकता तुम्ही, किती सारे प्रकार होते बापरे. आणि मग हे काही होते शोवाले प्लांट, कोब्रा फर्न अँड ऑल. मी फर्न्स ऐकलं होतं की फिश टँकमध्ये खूप जास्त यूज होतात, जावा फर्न वगैरे, बट हे थोडं डिफरंट आहे. आणि मग हे परत फ्लावर्स सुरू झाले, फ्लावर सेक्शन. हे आय थिंक हिबिस्कसवाला पोर्शन आहे ह्यांचा. हिबिस्कसचं पूर्ण पार्टिशन होतं. मग असं सगळं स्पॉट्स कवर केल्यानंतर आम्ही निघालो फायनली आमच्या हॉटेलच्या दिशेने, जे की अगेन
सेकंड डे आमचा तिथेच होता मुन्नारचा फॉरेस्ट हेवन रिसॉर्टला. तर डे 2मध्ये आम्ही पाहिलं होतं एर्नाकुलम नॅशनल पार्क, जे की राजामलाई नॅशनल पार्क म्हणून ओळखलं जातं. टी प्लांटेशन मुन्नारचे फेमस, त्यानंतर मुट्टुपट्टी डॅम, तिथलं मार्केट आणि रोज गार्डन. फायनली उद्या मुन्नारला बाय बाय करून आम्ही निघणार आहोत टेकडीला. तर तिकडे काय होतं हे बघण्यासाठी ऑफकोर्स नेक्स्ट व्लॉगचा वेट करायचा आहे. तोपर्यंतसाठी बाय बाय अँड स्टे ट्यून्ड.